जनगणना कामकाज केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना मानधन व प्रशिक्षण भत्ता किती व कधी मिळणार? तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर नुकतंच जनगणनेचं पहिल्या टप्प्याचं कामकाज पूर्ण झालेलं आहे आणि हे कामकाज करणारे जे प्रगणक आणि पर्यवेक्षक होते यांच्या मानधनाचा आणि प्रशिक्षण भत्त्याचा एक विषय मोठा होता. तर हा प्रशिक्षण भत्ता किती आणि तो कधी मिळणार याबाबतची सविस्तर अपडेट मी आपल्यासमोर घेऊन आलोय. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. चला तर बघूया की जनगणनेचे कामकाज केलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना मानधन व प्रशिक्षण भत्ता किती मिळणार आणि तो कधी मिळणार. तर जनगणना कामकाज केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना मानधन व प्रशिक्षण भत्ता किती व कधी मिळणार याबाबतची जी सविस्तर अपडेट आहे ती आपण आता पुढील प्रमाणे पाहूयात. प्रगणक व पर्यवेक्षकांना किती मिळणार जनगणना कामकाज मानधन? तर जनगणना कामकाजाकरिता प्रगणक आणि पर्यवेक्षकांना एकूण 25,000 रुपये दोन्ही टप्प्यांकरिता मानधन मिळणार आहे. यामध्ये पहिला टप्पा हा प्रगणक व पर्यवेक्षकांकडून पूर्ण झालेला आहे. पहिल्या टप्प्याकरिता एकूण 9,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याकरिता 16,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. दुसरा टप्पा हा फेब्रुवारी 2027 मध्ये असेल. सध्या टप्पा 1 चे काम प्रगणक व पर्यवेक्षकांकडून पूर्ण झालेले आहेत. मग आता पहिल्या टप्प्याचे मानधन कधी मिळणार हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सध्या प्रगणक व पर्यवेक्षकांकडून पहिल्या टप्प्याचे कामकाज पूर्ण झालेले आहेत. तर सदर कामकाज हे प्रमाणीकरण म्हणजे ज्याला आपण व्हेरिफिकेशन, त्या व्हेरिफिकेशनचे काम सध्या चार्ज अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. सदर काम पूर्ण झाल्याच्या नंतर पहिल्या टप्प्याचे मानधन हे संबंधित प्रगणक व पर्यवेक्षकांच्या बँक खात्यांमध्ये PFMS प्रणालीद्वारे थेट बँक खात्यांमध्ये जमा केले जाणार आहे. यासोबतच मिळणार आहे प्रशिक्षण भत्ता. तर याशिवाय 3 दिवस प्रशिक्षण काळासाठी प्रति दिवशी 600 रुपये प्रमाणे 3 दिवसाचे 1,800 रुपये प्रशिक्षण भत्ता देखील अदा केला जाणार आहे. जर प्रशिक्षण स्थळी जेवण किंवा नाश्ता दिला असेल तर सदर भोजनाची रक्कम कपात करून उर्वरित रक्कम ही अदा केली जाईल. तर या प्रकारे एकंदरीत जनगणनेचे काम करणारे जे प्रगणक किंवा पर्यवेक्षक आहेत त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना मिळणारे मानधन आणि प्रशिक्षण भत्ता किती आणि तो कधी मिळणार याबाबतची सविस्तर इत्थंभूत अपडेट मी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. होणारी जी सध्या रद्द झालेली TET आहे ती बहुतेक जुलै महिन्यामध्ये होणार आहे आणि त्यासाठी जर आपल्याला तयारी करायची असेल तर त्या दृष्टीने अत्यंत आवश्यक हमखास येणाऱ्या प्रश्नांचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर TETची ती प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण TETचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.